मोठ्या जल्लोषामध्ये साजरी देखील केली आहे। अंतिम मेगा फायनल 2025च्या पहिल्या पर्वाचा पहिल्या एडिशनचा जय हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेचा कोण होईल हकदार, कोण होईल मानकरी, याची आहे प्रतीक्षा प्रेक्षकांमध्ये, याची आहे प्रतीक्षा खेळाडूंमध्ये। प्रतीक्षा करतात मान्यवर यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य जोडलेले प्रेक्षक, तमाम क्रीडा रसिक, मुख्य व्यासपीठावरचे मान्यवर, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणचा डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा सोहळा तुम्ही अनुभवत आहात। काउंटडाऊन होईल आणि त्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात होईल। जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण 5, जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण 4, जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण 3, जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण 2, जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण 1, जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण। लेट्स प्ले। नमस्कार। अर्थात ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो मेगा फायनलचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। एका बाजूला AA बिचोलीम गोवा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, अर्थात सलामीची विनीची जोडी रजत कुडाळकर आणि रजत कुडाळकरच्या साथीला सुपरमॅन समर्थ गावास नॉन स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय। पहिलं षटक हाताळलं जातंय, अर्थात जय हनुमान मॅजिक पॉवर प्लेचं षटक। मॅन फ्रॉम वाघोली पुणेचा आसिफ शेख यावेळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। यावेळी गुळलेंथवरचा चेंडू अर्थात स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न याही वेळी फसला जातोय। सलग दुसरा चेंडू निर्धाव गल्ला जातोय आसिफ शेखच्या गोलंदाजीवरती। पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 10 विकेट ज्या गोलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळत आहेत, अर्थात गोलंदाजांच्या शर्यतीमध्ये असणारा आसिफ शेख आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रजतसाठी। यावेळी उजव्या इष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड ऑन वरती, अर्थात एकेरी धाव। ज्या एकेरी धावसंख्येने रजत कुडाळकर आपलं खातं उघडताना दिसतोय तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय AA बिचोलीम गोवा क्रिकेट संघासाठी नाममात्र 1 धाव धावफलकावरती। आसिफ शेख डावकर शैलीने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समर्थसाठी यावेळी पुढे सरजवला, चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी, क्षेत्ररक्षक यावेळी झेल खाली येतोय आणि पहिला गडी बाद होतोय। प्राइज विकेट म्हणावी लागेल, मोठा मासा गळाला लागतोय गोवा संघाचा। समर्थ गावस बॅक टू द पॅव्हलियन। आयोजक कौशल पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या होत्या, मात्र या महाअंतिम सामन्यामध्ये समर्थ गावास हा भोपळाही न फोडता माघारी परतताना दिसतोय। जे समोर बसलेले आहेत त्यांनी मोबाईलचा टॉर्च जर ऑन केलेला असेल तर बंद करायचा आहे, जेणेकरून खेळाडूंना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या। AIS गोवा क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू यावेळी मैदानात पावले टाकतोय साहिल वांगणकर, अर्थात ऑटोटेक पणजी संघाकडनं खेळणारा उजव्या शैलीचा फलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी पहिल्या चेंडूवरती अर्थात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी, रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद नाही तर बर्बाद, असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न साहिल वांगणकरचा पाहायला मिळतोय। गोलंदाजीमधील वेग भन्नाट पाहायला मिळतोय, गोलंदाजीमधील अचूकता काय असावी याचं ज्वलंत उदाहरण आसिफ शेखच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं। यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्वीपर कव्हरला जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, अखेरच्या क्षणी सीमारेषेजवळ चेंडूवरती ताबा मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय आणि दुहेरी धावसंख्येने साहिल वांगणकर आपलं खातं उघडतोय। सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 3 धावा। पहिल्या मॅजिक पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि अवघ्या 3 धावा 1 गडी बाद।
कृपया व्यासपीठाच्या समोर जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, कृपया व्यासपीठाच्या समोरून थोडे बाजूला व्हा. महाअंतिम सामना पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफीचा ग्रँड फिनाले आपण पाहतोय. याची देही याची डोळा, अर्थात ज्यासाठी केला होता अट्टहास तोच शेवट गोड व्हावा, तो शेवट गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल, टायटल कुणाच्या हाती उंचावलं जाईल आणि कुणाचा फोटो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती अपलोड होईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. सागर डंबे यांना विनंती आहे, कृपया आपण मुख्य व्यासपीठाकडे या. सागर डंबे. वैयक्तिक पहिलं तर संघिक दुसरं षटक अंकित कामाटे गोलंदाजीवरती. यावेळी स्विचचा फटका पाहायला मिळतोय. रजत कुडाळकरच्या बॅटमनना चेंडू फिरकावून दिला जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम षटकार. अमर मांद्रेकर यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री बांदेश्वर बांदा संघाचे संघ मालक सन्मान श्री मकरंजी तोरसकर साहेबांचा हा संघ. दोन संघ आमने सामने, अर्थात ग्रँड फिनाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अर्थात लोअर फुल टॉस चेंडू सुरुवातीला पवित्रा घेतलाय. स्विच हिट करण्याचा तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय, अर्थात लेग बाईच्या स्वरूपात ती AAIS गोवा क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकला. दुहेरी अंकात 10 धावा, 1 गडी बाद, 10-1. प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा महत्वाचा कौल सुदैवाची साथ मिळाली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बिचुलिम गोवा क्रिकेट संघाचा. सेमीफायनलच्या सामन्यात अतिशय रजत कुडाळकर 9 चेंडूंवरती 32 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. यावेळी साहिल वांगणकर उजव्या शैलीचा फलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि दुसरा मोठा मासा गळाला लागतोय. AAIS गोवा क्रिकेट संघाचा साहिल वांगणकर बॅक टू द पॅव्हलियन. खबर आहे यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 3,50,000 आणि द्वितीय पारितोषिक 1,50,000. मॅन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळते. अशी ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड. त्याचबरोबर दिनांक 11 मार्च ते 15 मार्च मध्ये आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, रामेश्वर प्रतिष्ठान मीटबावची क्रिकेट स्पर्धा. तब्बल 5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये. सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. डावकर शैलीचा फलंदाज यावेळी साईश जोरे स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय, तर अंकित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पॉइंट वरती झेल टिपण्याची नामी संधी होती. क्षेत्ररक्षक अडखळतोय, अर्थात जीवनदान यावेळी मिळताना दिसतंय ते साईश जोरे डावकर शैलीच्या फलंदाजाला. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ. या संघाचा विचार केला तर पुणे येथील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा संघ गोमंतक भूमीतील अर्थात गोवा राज्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय AAIS बिचुलिम गोवा क्रिकेट संघ. यावेळी स्ट्रायकेंडच्या दिशेने रजत कुडाळकर ज्याने रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं होतं तोच खेळाडू. यावेळी फुलर लेनचा चेंडू फेकून दिलाय लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. ताकद, नजाकत, सौंदर्य, चेंडू सीमापार, षटकार.
मोठा फटका निघतोय रजत याच्या बॅटमनना आणि रजत किती धावांची मदत करतोय गोवा संघाला हे पाहणं औत्सुक्याचं राहील. अंकित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रजत साठी. यावेळी उजव्या इष्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरतोय. षटक समाप्त होताना दिसतंय ते या अंतिम सामन्यातील दुसरं आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 2 गडी बाद 17 धावा. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय www.tenniscricket.in. श्री संतोष नाणेकर, श्री गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम या मैदानावरती. आमच्यासोबत गुणलेखक गेले 2 दिवस, आजची तिसरी रजनी. लॅपटॉप स्कोरर श्री गणेश राऊळ. आमचे साथी समालोचक श्री अमोल जमदाडे सर, त्याचबरोबर श्री बादल चौधरी सर आणि श्री श्याम वॉकर सर. नजीर शेख वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या उजव्या साईडने साईज जोरेसाठी. यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू, अर्थात चेंडू लॉंग लेग 5 लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय साईज जोरेला आणि चेंडू निर्धाव गल्ला जातोय. तो नजीर शेखच्या गोलंदाजीवरती. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा थोडासा, पहिल्या 2 षटक त्यानंतर तिसरं षटक. धावसंख्या रोखून धरणारी गोलंदाजी पाहायला मिळत आहे श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट अर्थात रोहित स्पोर्ट बबलू पाटील याच्या नेतृत्वाखालील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. या वेलोवर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, अर्थात एकेरी धाव पूर्ण केली जात आहे. स्ट्राईक दिली जात आहे ती रजत कुडाळकर, अर्थात एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या रजत कुडाळकर साठी. पूर्ण स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण करताना दिसतोय रजत कुडाळकर. AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघाकडनं. नजीर पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अर्थात रजत कुडाळकरला अंदाज आला नाही. सरळ एस्टनचा वेध घेतोय चेंडू आणि एक मोठा मासा गळायला लागतोय. गोवा संघाची प्राइज विकेट मिळवून देतोय नजीर शेख श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला. रिप्ले मध्ये आपण पाहिलं रजत कुडाळकर कशा प्रकारे बाद झाला. वेग भन्नाट होता, अर्थात ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू. रजत कुडाळकरला अंदाज आला नाही आणि चेंडू सरळ वेध घेताना दिसतोय. एस्टनचा तिसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती सचित सावंत, अर्थात उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार, ज्याने फायनलचा दरवाजा उघडून दिला AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघाला. तो उपांत्य फेरीतील सामन्यातील सामनावीर सचित सावंत यावेळी मैदानावरती. दहा चेंडू 32 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती उपांत्य फेरी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. गोलंदाजीच्या आक्रमणावर आपण पाहतोय नजीर शेख, उजव्या शैलीचा गोलंदाज. श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं हे तिसरं षटक पाहायला मिळत आहे. महाअंतिम सामना, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. यावेळी वेग भन्नाट होता, खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू जातोय शॉर्ट थर्मॅनच्या दिशेने. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ती बिचोलीम गोवा क्रिकेट संघाला. धाव संख्या स्थिरावली 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. जो फ्लाइंग स्टार्ट आवश्यक होता, अर्थात एक धडाकेबाज सुरुवात आवश्यक होती, ती सुरुवात पाहायला मिळाली नाही. समर्थ गावस 0 या धावसंख्येवरती माघारी परतला. साहिल वांगणकर माघारी परतला आणि फलंदाजीची जबाबदारी यावेळी सचित सावंत.
चेंडू येतोय मिड वरती, अर्थात मिड ऑनला चेंडू पार करून लॉंग ऑन पर्यंत येतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करेल एकेरी धाव सचित सावंतच्या खाती जमा होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 19ला 3 प्रथम फलंदाजी करताना या महाअंतिम सामन्यामध्ये AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघ. साई जोरे गोमंतक भूमीतील एक उगवता सितारा, डावकर शैलीचा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू गोवा राज्यातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिकेटसाठी नक्कीच भविष्य उज्ज्वल असेल साई जोरेसाठी. नजीर शेख पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू उजव्या इष्टीवर खाली राहतोय, थोडासा शफल झाला होता उजव्या इष्टीवरती, चेंडूचा अंदाज येत नाही साई जोरेला आणि षटक क्रमांक 3 समाप्त होताना दिसत आहे. इनिंग मधील 3रं षटक समाप्त. सांघिक धावसंख्या पाहिली तर 19 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. षटकांचा खेळ बाकी असेल आणि उरलेल्या 3 षटकांवरती गोवा क्रिकेट संघाचे खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करतायत, किती धावा श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासमोर उभे केल्या जात आहेत हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे मालवणी समालोचक श्री बादल चौधरी जोडले जात आहेत. अर्थात जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण कासाडे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल श्री अमोल जमदाडे आणि जय हनुमान क्रीडा मंडळाचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर, धन्यवाद अमोल सर, धन्यवाद श्याम सर. मालवणी आकाशवाणीवर सगळ्यांचा परत एकदा हात जोडून स्वागत. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 महाअंतिम सामनो. टॉस जिंकलो अमर मांद्रेकर यांच्या मालकीचा AAIS बिचोलीम गोवा संघान मनोज नार्वेकरच्या नेतृत्वाखाली बॅटिंगचा निर्णय आणि निर्णय पहिल्या 3 ओव्हरीत थोडंसं अंगलट इलो पण पुढच्या 3 ओव्हरीत पलटवार नक्की होतलो. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 4थ्या ओव्हरीतलो ह्यो लांब जाणारो फटको, पावळ्याचं पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार, साम दाम दंड आणि भेद. जय हनुमान सिक्सर. खूप मोठा षटकार अपेक्षित होतो. तो षटकार यावेळी बिचोलीम गोवा संघासाठी सचितच्या बॅटमधून एक मॅन ऑफ द मॅच आज सचितच्या नावावर असा या मॅच मध्ये झुंज देऊची लागतली सचितला. पावशतक फलकावर 25 3 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा फटको लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑनच्या कपडावर सून आपण बोला तो बोला 50 तोला. जय हनुमान सिक्सर सलग दुसरो. सांगली सातारा सोलापूर सलग 2 षटकार 31 धावफलक. 4थ्या ओव्हरीतले 3 बॉल सरले. सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम या पर्वामध्ये फक्त आणि फक्त दाजी नायकान केलो आणि अजूनही हा पराक्रम अबाधित असा. हायएस्ट टोटल या मैदानावर असा ती प्रथमेश ठाकरे गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने संपूर्ण स्पर्धेत 202 धावा कुटलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर बबल नाईक एका पर्वात 153 रन. हे वेगवेगळे रेकॉर्ड या पर्वातले आणि या स्पर्धेचे जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफीचे. बायच्या स्वरूपात 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 32 रनसावर. असिफ संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर 3 मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या नावे तो असिफ. लंगांच्या दिशेने उडालेलो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली
वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि या पर्वातली ही 12वी विकेट आसिफच्या नावे. 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. काय बोलायचं या खेळाडूबद्दल. अप्रतिम गोलंदाजी. 4 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर असत. आता विचार करता आला ते 4 खैसून झाले. या पर्वातले 3 आणि गेल्या वर्षी महाअंतिम सामन्याचा सुद्धा ह्योच होतो सामनावीर आसिफ शेख, ज्यांनी गेल्या वर्षी 6 बॉलमध्ये 24 रन कुटून मॅन ऑफ द मॅच आपले नावे केलेलो. गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज होतो प्रथमेश ठाकरे. बेस्ट बॅटर कृष्णा गवळीचे 85 रन होते. अमोल कांगणे बेस्ट बॉलरचे 9 विकेट होते आणि क्षेत्ररक्षक होतो मुज्जू शेख. यावर्षी नवीन नावा या यादीमध्ये. यावेळी आडवी बॅट लतीफ नाईकचा फटको. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर स्थिरावलेली नजर. अखेरच्या क्षणी चेंडून दिलेलो दगो. सुटलेलो झेल. महत्वाचे 2 रन आणि या 2 रन्सांची धावसंख्या 34 रन्सावर. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मैदानावर तसं कोण उशिरा येऊकत नसतलो, कारण झोप काय कोणाक लागायची नाही. घराकडे जरी गेलात तरी तळमळणी लागतली. जर्मन चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा कोण जिंकतलो. घराकडे जाऊन झोपमोड होण्यापेक्षा ग्राउंडवरच थांबा. या पर्वाचा विजेतो कोण असा बघा. 2023 मध्ये राजाराम वॉरियर्स, 2024 मध्ये गणेश कृपा बंडवाडी आणि 2025 साठी श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट की AAIS बिचोलीम गोवा. 4 षटकांची सन्माननीय संतोषजी कांद्रेबुवा यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं हार्दिक स्वागत. 4 षटकांची सांगता 34 धाव फलक. गेल्या वर्षाचा इतिहास भूगोल तुमच्या समोर मांडणारे आमचे स्कोरर छोटा पटाका बडा धमाका गणेश राऊळ तुमचे सुद्धा आभार असत. असो जर स्कोरर बाजूक असलो, गणेश राऊळ काय अखिल परब काय असे स्कोरर जेव्हा बाजूक असतात तेव्हा कॉमेंट्री करण्याची मजा सुद्धा खूप वेगळी असता. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि शिवजन्मोत्सवाचो ह्यो सुंदर दिवस आज ऐतिहासिक करण्यासाठी जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफीचो अंतिम सामनो सुद्धा 34 रन. 5व्या ओव्हरीची सुरुवात. एक सुंदर चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न. थोडस गेलेलो बॅलन्स. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. बऱ्याच जणांनी या छत्रपतींका आपल्या छातीवर मिरवला, डोक्यावर मिरवला. गोवा राज्यातल्या एका संघाची आठवण नक्की येतली आणि तो संघ असा आर्वी कोरगाव. आर्वी कोरगाव संघाच्या छातीवर आणि त्या संघाच्या कॅपवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही गोमंतक भूमीत गेल्यानंतर महाराष्ट्रवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट. पण तसा बघला तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीच असत. छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण विश्वाचे आणि अख्ख्या जगाचे. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आखो टप्प्याचा चेंडू. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. या चेंडूवर काय काय झाला पंचांचा इशारा येतो. हो बाउन्सर होतो. अपील झाला पंचांकडे. पंचांचा इशारा लेग बायचो. आखो टप्प्याचा हे चेंडू होतो. नझीर शेख बॉलिंग मार्कवर. अप्रतिम गोलंदाजी. समोर असणारे 2 सेट बॅटर लतीफ नाईक आणि सचित सावंत. पण आतापर्यंत जी गोलंदाजी केली श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघाचा कौतुक. टॉस हरल्यानंतर पहिला बॅटिंगचं आमंत्रण इला आणि त्या आमंत्रणाचा सोना करत समोरच्या बॅटरला जखडून ठेवणारी गोलंदाजी. 35 धाव फलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. लतीफ नाईक संपूर्ण स्पर्धेत क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी. आतापर्यंत 4 झेल आणि 1 रनआउट लतीफच्या नावे असा. तोच लतीफ स्ट्रायकर यांच्या दिशेन 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर जमलेली जोडी लतीफ नाईक आणि सचित सावंत. 35 या धावसंख्येवर 5व्या विकेटचा पतन. नझीरच्या खात्यात गेलेली अजून एक विकेट. जणू काय नझीर सांगून ठेवता डोंट वरी हो जाएगा. नाव लक्षात ठेवा या नाटकाचा. आणि ऍक्शन रिप्ले बघा तुमच्यासाठी खास.
tenniscricket.in ग्रामीण tenniscricket.in वरसून हे ॲक्शन रिप्ले, नझीरचो चेंडू, रिलीज पॉइंट, त्यानंतर चेंडूचा पिचिंग, तटक्या पेचून जाणारो चेंडू, 1 2 3 हे 3 आकडे एसटीच्या आणि ट्रकच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारे. डोंट वरी हो जाएगा हे नाटक तुमच्यासाठी खास 26 फेब्रुवारी 2025 रोजी स्वयंभू मंदिर कासार्डेच्या आलिशान रंगमंचावर महाशिवरात्री निमित्त दीपाली चौगुले, रोहित मोहिते, आसावरी ऐवळे आणि संजय खापरे यांना बघण्यासाठी लक्षात ठेवा 26 फेब्रुवारी. डोंट वरी हो जाएगा. पण यावेळी डोंट वरी हा नाटक जरी असला तरी गोवा संघाच्या गोठात मात्र नक्की थोडीशी वरी असतली. आणि ही वरी उपासक जी वरीची खीर असतात त्याच्यातली वरी नाही असा, ही वरी असा काळजातली चिंतेची वरी. एक मोठ्या दर्जेदार स्पर्धेत लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची ही सुवर्ण संधी गोमंतक भूमीच्या खेळाडूंसाठी. एका बाजून गोमंतक भूमीचो AAIS बिचोलीम गोवा संघ आणि दुसऱ्या बाजून आमच्या सिंधू भूमीचो श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात नझीरचो पुढचो चेंडू. नवीन फलंदाज मैदानावर हर्षद मातोंडकर. जमलेली जोडी कारापूरची मैदानावर, या जोडीकडून खूप मोठे अपेक्षा असतले. पण दुसऱ्या बाजून गोलंदाजी बघा, नझीर आणि त्यासोबतच आसिफ. अप्रतिम गोलंदाजी, भल्या भल्या बॅटरांचो ज्यांनी कुटो करून ठेवलो असे हे बॉलर असत. आणि या बॉलरांचा सामना करण्यासाठी थोडीशी मेहनत तुमका जास्त करूची लागतली, काकणभर जास्त देवचा लागतला, 100% पेक्षा थोडंसो टक्को अजून लावचो लागतलो. 36 धावसंख्या. त्यानंतर बॅटची कड, सुटलेलो झेल. 36 रन्सावरसून 81 धावेमुळे धावसंख्या 37 रन्सावर. आतापर्यंत जर विचार केलो मकरंद तोरसकर यांच्या मालकीचो श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ, अप्रतिम गोलंदाजी, त्याला मिळालेली क्षेत्ररक्षकांची सुंदर दक्ष साथ. पण यावेळी थोडीशी नजर लागत की काय म्हणून विकेट किपर कडून सुटलेलो झेल. जवळपास 3000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले युट्यूबवर आणि मैदानावरचे आमचे जवळपास 8 ते 10-12 हजार प्रेक्षक. या सगळ्यांचा मना काळजातून स्वागत असा, मायमोगान येवकार असा. जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 37 धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू घेऊन आसिफ. नझीर लंगॉपच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. काय ती बॅट आणि काय ती बॅटिंग, समजा कसं ओके मध्ये आहे. जय हनुमान षटकार. एका स्पर्धेमध्ये 12व्या खेळाडूचा महत्व सांगणारी मी एक क्लिप सांगितलेलं आहे. इन्स्टा पेजवर माझ्या असा जवळपास 7 लाख लोकांनी ती बघितली. तुमका सुद्धा विनंती, जर कधी मिळाली तर त्या 12व्या खेळाडूचा महत्व सांगणारी क्लिप बघा. आणि आज या स्पर्धेसाठी आमका 12वा खेळाडू म्हणून ज्यांनी खूप विशेष सहकार्य केला, पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत 12वा खेळाडू म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. AAIS गोवा संघाचो संकेत झोरे आणि बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट संघाचो मोईज शेख. एकदा टाळ्या वाजवूया या 12व्या खेळाडूंसाठी. खूप मोठी जबाबदारी असता 12व्या खेळाडूवर. टीम मध्ये जरी नसलो तरी आपल्या संघाचा विजयाचा स्वप्न बघत असता तो असता 12वा खेळाडू. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असता तो असता 12वा खेळाडू. जो खेळाडू आउट झालो त्याच्या जागेवर नवीन कोण इलो त्याचा नाव सांगणारो असता 12वा खेळाडू. बॉलरचं नाव, फिल्डरचं नाव सांगान त्यांना बक्षिसा मिळवून देणारो असता 12वा खेळाडू. प्रतिस्पर्धी संघाकडून झालेली एखादी चूक कॅप्टनच्या आणि केव्हा केव्हा पंचांच्या सुद्धा नजरेत आणून देणारा असता 12वा खेळाडू. आणि तरी सुद्धा स्पर्धा संपल्यानंतर दुर्लक्षित असता तो असता 12वा खेळाडू. ज्यांनी आपल्या संघासाठी कधी ना कधी 12वा खेळाडू म्हणून काम केलेलं असा त्यांनी टाळी वाजवूया या 12व्या खेळाडूसाठी. 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या ओव्हरीचो खेळ बाकी. रणजित फराटे, एक वलयांकित नाव. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब फलंदाजी, दक्ष क्षेत्ररक्षण आणि मैदानावरचं वावर असं म्हटलं जातं. ज्याचा वावर त्याची पावर.
आणि मैदानावर रणजितने हा दाखवला मैदानावर तो त्याचा वावर आणि त्यामुळे त्याची निर्माण झालेली पॉवर. धावफलक 43, 5 गड्यांच्या मोबदल्यात AAIS गोवा बिचोलीम संघ. शेवटच्या ओव्हरीतलं पहिलं चेंडू लॉंगॉनच्या कपड्यावरसून चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार, यत्र तत्र आणि सर्वत्र जय हनुमान. षटकार. मोठे पाठीराखे मैदानावर तर असत, मैदानाच्या बाहेर युट्यूबवर असत आणि त्यांनी केलेलं धाव होतो सचितच्या नावाचो आणि सचितने त्यांना दिलेलो प्रतिसाद आणि त्यासाठी डीजे लावलेला गाणा. षटकार 49, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर AAIS बिचोलीम गोवा संघ. ग्लोअर फुल टॉस, ताकदवान फटको मिड ऑफच्या दिशेन. 1 रन्स फक्त मिळतलो. एका रन्सावर समाधान, दुसऱ्या रन्साचा इरादा होतो पण अतिशय सुंदर नीरज चोप्राच्या भालाफेकीची आठवण करून देणारे थ्रो नॉ स्ट्रायकर यांच्या दिशेन. 50 धावा पूर्ण झाल्या. एकदा टाळी वाजवूया AAIS बिचोलीम गोवा संघाचा अर्धशतक फलकावर. एक सन्मानजनक धाव संख्या, फायटिंग टोटल आणि फायटिंग टोटल विनिंग टोटल मध्ये बदलण्याचा प्रयत्न असतलो. धाव संख्या 50, 5 गड्यांच्या मोबदल्यात रणजित फराटे बॉलिंग मार्कवर. हर्षद मातोंडकर उभ्या उभ्याच खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी केला दंडित वाईडच्या रूपात. अवांतरचो 1 रन, 51 धावफलक आणि त्यानंतर पंचांच्या निर्णयासाठी केलेला चॅलेंज. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू आणि या रिव्ह्यूचा वापर यावेळी बघूया. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघाच्या बाजून होता की AAIS बिचोलीम गोवा संघाच्या बाजून. धावफलक स्थिरावलेलो 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिसऱ्या पंचांचा इशारा होईलो वाईड बॉल. मैदानावरचे पंच अमोल मेस्त्री देवगड, गोविंद उर्फ बंटी केरकर तारकर्ली मालवण, मंगेश धुरी मालवण या तीनही पंचांचा कौतुक असं एकदा टाळी वाजवूया आमच्या तीनही ऑफिशियलसाठी. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या निमित्तान. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोअर वन, गती परिवर्तन, रानल्यान टोपभर वाढल्यान कर्टीभर या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो चेंज ऑफ पेस चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, मालवणीतलो पडसार चेंडू. मालवणीतला अडसार सगळ्यांका माहिती पण सध्या पडसार हे सुद्धा एक विचार करण्यासारखो आणि चिंतेचा विषय असा सिंधुदुर्ग जिल्ह्यात. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 6व्या ओव्हरीचे 3 चेंडू अजून, इनिंगचे शेवटचे 3 बॉल बाकी. हर्षद मातोंडकर समोर रणजित फराटे, आखो टप्प्याचा चेंडू, बाउन्सर चेंडू. हर्षद मातोंडकर सारखो एक दर्जेदार खेळाडू पण या खेळाडूक सुद्धा कायच न कळलेलो चेंडू. एक बाउन्सर या पंचांचा इशारो झालो पूर्ण. मैदानावरच्या पंचांचो इलो इशारो एक बाउन्सरचो. या ठिकाणी गुरु पाताडे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांचा इशारो वाईड बॉल. बरेच जण माका विचारतात की मालवणी कॉमेंट्री आमका शिकायची काय करूचा लागत आणि त्यांना माझा कायमचा सांगणं व कॉमेंट्री करणं खूप सोपी असा. आठवड्यातून एकदा डबल बारी बुवांची भेट घ्या किंवा बारी ऐका. मंचावर उपस्थित असणारे आमच्या कासारडे गावचे 2 सुप्रसिद्ध भजनी बुवा, पारकर बुवा आणि कानडे बुवा आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक कानडे बुवांकडून माझ्या मालवणी कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचा इलेला बक्षीस. धन्यवाद कानडे बुवा, तुमचे मनपूर्वक आभार असत. 21 आणि 5 25 तुमका जय हनुमानान मिळवून देऊन दे आणि तुमचा आणि आमच्या सगळ्या डबलबारी भजनी बुवांचा आणि दशावतार कलाकारांचा घरभरान दार वतांदे. संतोषी कानडे बुवांचे आभार मानून जाऊया मैदानावर. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी. अजून एक चेंज ऑफ पेस.
पण यावेळी या चेंज ऑफ पेसचा सुरेख वापर करणारो सचित सावंत लांब 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 खूपच लांब जणू काय सचित मैदानावर सांगताना सचित को आउट करना मुश्किल ही नहीं नामुमकिन भी है. जय हनुमान सिक्सर. सहा गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू बाकी. पहिल्या 3 ओव्हरीपर्यंत ही भूमी ही खेळपट्टी हो चेंडू बॉलरसाठी फेवरेबल होतो, पण पुढच्या 3 षटकांसाठी या चेंडूवर कमाल धमाल बेमिसाल चौकार षटकारांची आतषबाजी आणि ही गंमत असा क्रिकॉनच्या चेंडूची. हो चेंडू कधी बॅटरसाठी कधी बॉलरसाठी फेवरेबल ठरणारो आणि त्यामुळेच सध्याच्या घडीक टेनिस क्रिकेट खेळाडूंचा खूप आवडीचो हो चेंडू क्रिकॉन. संपर्क क्रिकॉनच्या चेंडू घेण्यासाठी गौरव सावंत. 58 धावफलक. 6 गड्यांच्या मोबदल्यात इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. लोअर फुल टॉस डीप स्कोअर लेगच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. जय हनुमान चौकार आणि धावसंख्या 62 रनसार. संपूर्ण स्पर्धेत या पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये दाजी नाईक पहिल्या क्रमांकावर आणि सचित सावंत 10 षटकारांशी दुसऱ्या क्रमांकावर. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा इट्स फेअर डिलिव्हरी. 62 यो धावफलक 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 3 ओव्हरीत अडखळती सुरुवात केली होती AAIS बिचोलीम गोवा संघान, पण त्यानंतर पुढच्या 3 ओव्हरीत झालेले पलटवार हल्लो प्रति हल्लो वार प्रतिवार आक्रमण प्रति आक्रमण. जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाक शिकवली कधीही हार न मानण्याची. नरवीर तानाजी मालुसरे किल्ल्यावर धारातीर्थी पडल्यानंतर त्याच्या भावाशी किल्लो लढवलो, परतीचे दोर कापून टाकले आणि त्यानंतर कोंडांडो स्वराज्यात इलो. आज हीच गोष्ट AAIS बिचोलीम गोवा संघ करूची असा, खिंड लढवची असा, पावन करूची असा, कारण समोर प्रतिस्पर्धी तगडो संघ. ज्या संघाच्या यशाचे अनेक किस्से सांगितले जातात. सिंधुभूमीचो नंबर 1 चो व्यावसायिक संघ आमच्या मकरंदबाई तोरसकर यांच्या मालकीचो श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट. या दोन्ही संघांकडून एक दर्जेदार क्रिकेट बघण्यासाठी प्रेक्षक मैदानावर आणि युट्यूबवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर. 63 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगची शेवट करणारा शेवटचा बॉल. 3 ओव्हरीमध्ये फक्त 19 धावा होते, पण पुढच्या 3 ओव्हरीत बघा धावांचो पाऊस. अजून एक चेंज ऑफ पेस. शेवटच्या चेंडूवर सचित सावंत माघारी परतलेलो. 14 चेंडू 31 धावा ही वैयक्तिक कामगिरी. आणि शेवटच्या बॉलवर ज्या सचितने वेगवान चेंडूचो खरपूस समाचार घेतलो त्या सचितसाठी खास ब्रह्मास्त्र शेवटच्या चेंडूवर वापरला रणजित फराटेन आणि एक प्राइज विकेट. सचित सावंत बॅक टू द पॅव्हेलियन. पण बाद होण्यापूर्वी सचिनने कामगिरी चोख बजावली. आपल्या संघासाठी 14 चेंडू 31 धावा. या कामगिरीसाठी सचित खातीर एकदा टाळ्यांचो गजर करूया. आपण बघतो जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा महाअंतिम सामनो 2023 मध्ये राजाराम वॉरियर्स, 2024 मध्ये गणेश कृपा बंडवाडी आणि 2025 मध्ये एक नवो विजेतो देणारी ही स्पर्धा श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट विरुद्ध AAIS बिचोलीम गोवा. इनिंगची समरी रजत कुडाकरने निराश केला. 8 बॉलमध्ये 13 रन. समर्थक गावस 0 धावांची पेटी आपल्या डोक्यावर. साहिल वांगणकर 3 बॉलमध्ये 2 रन. साईश जोरे 5 बॉलमध्ये 2 रन. सचित सावंत 1 मॅन आर्मी 1 अकेला सेना बराबर 14 चेंडू 31 रन्सावर. लतीफ नायकाचे 2 रन. हर्षद मातोंडकरचे 7 रन. सगळ्याच्या जोरावर 63 धावफलक 64 धावांचो पाठलाग आणि त्यानंतर बॉलिंग इक्वेशन बॉलिंगची समरी. आसिफ शेख 2 ओव्हरीमध्ये फक्त 17 धावांचो खर्च आणि 2 सफलता. त्यानंतर अंकितच्या एका ओव्हरमध्ये फक्त 13 धावा 1 विकेट आणि संपूर्ण सामन्यामधली किफायतशीर गोलंदाजी पहिल्या इनिंगची. नजीर शेख 2 ओव्हरमध्ये फक्त 10 रन्सांचो खर्च आणि 2 सफलता. 7 डॉट बॉल होते या ओव्हरीत. रणजित फराटे शेवटच्या ओव्हरीमध्ये
थोडीशी महागडी गोलंदाजी, 20 धावा खर्च, शेवटच्या चेंडूवर सचित सावंतची विकेट आणि इनिंगची सांगता 63 रन्सावर. कसो असतलो या 64 धावांचो पाठलाग करून श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ या पर्वाचो आणि कासार्डे मधल्या पहिल्या डे नाईट स्पर्धेचो अंतिम विजेतो ठरता की या धावसंख्येचो बचाव करून AA बिचोलीम गोवा संघ सिंधुभूमीवर एका मोठ्या विजेतेपदाक गवसणी घालता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज डीजेचा गाणं आणि त्यानंतर आमचे मित्रवर्य अमोल जमदाडे सर. समिती अध्यक्ष 1000, गणेश नारकर उद्योजक 2000, सुरेंद्र पाताडे 500 रुपये, सनी पाताडे उद्योजक 10,555, दीपक बाळा पाताडे प्रसिद्ध उद्योजक 11,017 रुपये, श्री किशोर साळुंके कैलासवासी वनिता गंगाराम साळुंके यांच्या स्मरणार्थ 5,000, श्री संतोषजी कानडे प्रसिद्ध भजनी बुवा तथा माजी पंचायत समितीचे उपसभापती कणकवली 5,000, श्री महेंद्र उर्फ मया पाताडे 20,000, विकास पाताडे 10,000, प्रवीण मुनगेकर 5,000, रवींद्र भिकाजी पाताडे वाडी प्रमुख 10,000, विजय राणे 500, हाफिज चौगुले 500, गुरुराज परब 10,000, प्रणित सावंत सावंतवाडी 2,000, श्री नारायण घाडी ज्येष्ठ मार्गदर्शक 2,000, प्रथमेश पाताडे प्रथमेश दत्ताराम पाताडे 2001, सुप्रिया सुभाष पाताडे माजी जिल्हा परिषद सदस्य 5,000, अभिमन्यू संजय पाताडे 5,000, प्रकाश वाळकर 500, नामदेव पाताडे 1,000, पांडुरंग शेट्टी गुरुजी 1,000, ब्रह्मदंडे सर 2025, शिवदास कदम 500, रवींद्र घाडीगावकर 500, पप्पी पाताडे 500, दिनेश पाळेकर 1,000, संजय उर्फ अन्या पाताडे 10,000, श्री धोंडू गंगाराम पाताडे 1,000, सागर डंबे 5,000, श्री संकेत सत्यवान पाताडे 50,000, श्री शिवाजी रामचंद्र सावंत 500 रुपये, स्नेहल नमिता नम्रता हर्षवर्धिनी भोसले यांच्या माध्यमातून 11,000, श्री बाबू तिर्लोटकर 1,000, श्री संजय दत्ताराम पाताडे गुरुजी 30,000, श्री संतोष पारकर माजी सरपंच द्वितीय पारितोषिक 50,000, श्री राजकुमार पाताडे 1,000, श्री मंगेश अनंत बागवे वांगोडे 501, रोहन मारुती मुनगेकर 501, कैलासवासी श्रावण शेठ शांताराम बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ बांदिवडेकर कुटुंबीय यांच्याकडून 25,000,
श्री प्रसाद आयरे 2500, श्री मुद्राय सर 1000, बाबा जमदाडे 1000, श्री दिलीपभाई तळेकर माजी सभापती कणकवली 10000, श्री संकेत सुभाष सावंत 1000, अक्षय चव्हाण पोलीस पाटील आनंदनगर 1000, राखी उमेश वाळके मितांश गारमेंट 2500. सर्व देणगीदारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. अंतिम मेगा फायनलचा थरार आमच्या 3 दिवस लागणारं जे संपूर्ण डिजेल आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कासाडे श्रीरंग पाथाडे पहिलाच बॉल समोर खेळलाय. पहिल्याच बॉलवरती हल्ला, चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर, संजीवनी चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय स्ट्रायकिंग गेमच्या बॅटरने. गोवा क्रिकेट टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. यावेळेला गॅप खूप मोठी आहे आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केलाय. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर, संजीवनी जय हनुमान चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या वाढते 8. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, मिडॉनला आली आहे विकेट. स्ट्रायकिंग इनचा बॅटर प्रथमेश माने बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या दिवशीची जे लागणारे डिजेल आहे ते श्रीरंग पाताडे तंटमुक्ती समिती अध्यक्ष यांच्या माध्यमातून दुसऱ्या रजनीमध्ये लागणारं जे संपूर्ण डिजेल होतं या स्पर्धेसाठी ते आपल्याला पुरस्कृत केलंय नागेशजी लडगे यांनी. आणि आजच्या रजनीमध्ये लागणारं जे संपूर्ण डिजेल आहे ते आपल्याला पुरस्कृत केलंय प्रकाशजी भोसले यांनी. सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण हा भव्य दिव्य सोहळा संपन्न करू शकलो, यशस्वी करू शकलो. नजर चुकीने जर कुणाचं अजून नाव राहिलं असेल तर कृपया ते आमच्या लक्षामध्ये आणून द्या अशी देखील तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहोत. लक्ष आहे विजयासाठी. गोवा क्रिकेट टीमने दिले 63 धावा. मकरंदी तोरसकर यांच्या मालकीचा संघ श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीम पाठलाग करते. मैदानाच्या आतमध्ये अमरजी मांद्रेकर यांच्या मालकीचा संघ डबल AIS बिचोलीम गोवा पहिल्यांदा स्वप्न पूर्ण करतोय. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याचं गोलंदाजी मार्कवरती आहे साहिल वांगणकर आणि पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेत 8. स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार नितीन वाळके. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पुणे हवेली नगर परिसरातले हे सगळे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर गोवा राज्यातील दिग्गज संघ आहे. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा नक्की होईल. प्रेक्षक त्याच अपेक्षेने आलेत. लेग स्टिक वरचा बॉल पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉल आहे. अंतिम मेगा फायनलचा थरार जय हनुमान क्रीडा मंडळाच्या प्रत्येक सदस्यांनी घेतलेली मेहनत आता मात्र कामी आली आहे. प्रत्येकावरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी प्रामाणिकपणे प्रत्येक सदस्याने पार पाडली आहे आणि त्यामुळेच हा भव्य दिव्य सोहळा आतापर्यंत आपण यशस्वी करू शकलो. यावेळेला लेगस्टिक वरचा बॉल अपील तर केलंय. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी कळवलाय आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये का होईना मात्र एक धाव नक्की येते. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या वाढते. फलकावरती 10 धावा. आमचे ऑफिशियल अमोलजी मेस्त्री देवगड आणि त्याच पद्धतीने मंगेशजी धुरी मालवण दांडी आमचे तिसरे अंपायर आहेत. पंच आहेत बंटीजी केरकर तारकर्लीचे. तिने ऑफिशियलचं देखील मनापासून कौतुक करूयात. खूप चांगलं काम, अचूक निर्णय या संपूर्ण मालिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यामुळे देखील ही स्पर्धा यशस्वी होते. दुसऱ्या बाजूला आमचे समालोचक बादल चौधरी मालवणी समालोचक. त्याच पद्धतीने कुडाळ वालावलचे सुपुत्र बादल चौधरी, मालवण देवलीचे सुपुत्र प्रदीप देऊलकर आणि मालवण देवलीचे सरपंच समालोचक श्यामजी वाक्कर. लेगस्टिक वरचा बॉल
लाईटचे जे पोल आहेत त्यांना कृपया पकडून उभे राहू नका, कळकळीची विनंती आहे. आणि त्याच्या खाली देखील बसू नका. खूप जागा आहे, प्रचंड मोठं मैदान आहे, त्यामुळे प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे. मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील दाखल झालाय कासार्डे नगरीमध्ये. तुमचं सगळ्यांचं मनापासून मी समालोचक अमोल जमदाडे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या वेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड, अपील तर केलं. यस, फिंगर्स अप, OUT आउट. LBW लेग बिफोर विकेट नेमका मधल्या ष्टीच्या समोर सापडलाय. डावखुरा बॅटर नितीन दुसऱ्या गड्याच्या रूपाने जाईल तंबूच्या आश्रयाला. देऊ सुतार यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांची देणगी आपल्याला आली आहे. सर्व देणगीदारांचे ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलंय, पारितोषिक दिली आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाची ट्रॉफीज दिल्या आहेत, ज्यांनी आपल्याला वैयक्तिक पारितोषिक दिली आहेत, मालिकावीरासाठी पारितोषिक दिलंय, ज्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली आहे, ज्यांनी वस्तू स्वरूपांमध्ये मदत केली आहे, त्या सगळ्या बऱ्या मांगल्यांचे जय हनुमान क्रीडा मंडळाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, कासार्डे गावचं नाव रोशन करण्यासाठी, कासार्डे गावचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ज्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलेत त्या सगळ्या अदृश्य हातांसाठी आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या ठिकाणी खेळणाऱ्या खेळाडूंना पारितोषिक मिळणारच आहे, परंतु रसिक प्रेक्षकांना लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून पारितोषिक मिळवण्याची संधी आहे आणि अजूनही लकी ड्रॉ कुपन वितरण या ठिकाणी सुरू आहे. ज्या रसिक प्रेक्षकांना लकी ड्रॉ कुपन घ्यायचं असेल तर त्यांनी कृपया काउंटरच्या जवळ संपर्क साधा. काही वेळातच याचाही निर्णय लागेल. डावाचा पाठलाग चाललाय, धावांचा पाठलाग करते मैदानाच्या आतमध्ये बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ. 64 धावांचं लक्ष्य आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर फलकावरती आतापर्यंत धावा आलेत फक्त 11. षटक क्रमांक 1 संपले आणि पहिल्या षटकात ठीकठाक धावसंख्या, मॅजिकल षटक, जय हनुमान षटक तुम्ही पाहिलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. हर्षद मातोंडकरचा पहिला बॉल, खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय, कट केलाय आणि चेंडू मात्र डॉट पाहिलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. डे नाईट शैलेजी लोके आणि भाईजी नरे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 5 लाख रुपये. पालकमंत्री चषक 11 मार्च ते 15 मार्च. तारीख लक्षात ठेवा, ग्रीन पार्क मैदान मिडबाव येथे. शैलेजी लोके आणि भाईजी नरे यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा कळवलेत या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचेही मनापासून धन्यवाद. षटकार पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 17. स्ट्रायकिंग येईलला फलंदाज तयार आहेत. रणजित फराटे स्ट्रायकिंग येईलला तयार आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो. टीमसाठी सातत्याने धावून येतो आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती हर्षद मातोंडकर जो वेगवान गोलंदाज. लेग ब्रेक, बुटांची जादू पाहिली, पॉइंट गलीमधून खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. फलकावरती 18 धावा. अंतिम मेगा फायनलचा थरार. क्रीडावासीय प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत कासार्डे नगरीमध्ये. जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफीचं हे पहिलंच पर्व आहे. कदाचित काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहोत. मात्र आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी जी मेहनत घेतली आहे त्यासाठी नक्कीच द्यावी लागेल. यावेळेला 27 चेंडू आणि 46 हे समीकरण मी एका स्क्रीनवरती येतंय. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वाढते. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती. आज तारीख देखील आहे 19 आकडा वीरेंद्र सेवकसाठी खूप लकी आहे. 2020 मधील सर्वोच्च धावसंख्या 119, वन डे मधील सर्वोच्च धावसंख्या 219 आणि कसोटी मधील सर्वोच्च धावसंख्या 319. त्यामुळे 19 आकडा वीरेंद्र सेवकसाठी लकी मानला जायचा.
44 हा आकडा त्याच्या पाठीवरती पाहायला मिळायचा. मुलतान का सुलतान, ज्याच्याकडे फुटवर्क नव्हतं, मात्र भल्या भल्या गोलंदाजांची ज्याने भंबीरी उडवली. वीरेंद्र सेवाग यावेळेला आपण पाहतोय खूप चांगला बॉल ऑफ दी ऑफ टर्म. त्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने टीमची धावसंख्या बदलते, 20 धावा. रणजित फराटे व्यक्तिगत 9 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय आणि त्याच्या साथीला गुरु मैदानामध्ये आहे. गुरुप्रसाद आरोस्कर, गुरु हो जा शुरू. गुरु आता मात्र काय करेल आपल्या टीमसाठी पाहावं लागेल. कडवट गोलंदाजी, यावेळेला पुढे आलाय चेंडू बराच हवेत, हवा के साथ साथ, आणि यावेळेला आली आहे झेल, आली आहे विकेट. महत्वाच्या क्षणी कहाणी में ट्विस्ट. गुरुप्रसाद आरोस्कर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 3. कदम हे देखील आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिस्टर 360 सहपत्नीक उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात, ज्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक वलयांकित नाव आपलं कमावलंय. विकासजी कदम, आपलेही मनापासून धन्यवाद. चला प्रेक्षक, तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. कासाडे गावामध्ये सर्वप्रथम होणाऱ्या डे नाईट स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार आहात आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून कासाडेचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे. तुमच्या हातामधला मोबाईल बाहेर काढा आणि फ्लॅश लाईट ऑन करा. तो एक विहंगम दृश्य, विहंगम सोहळा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कासाडेवासियांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रेक्षक हो, तुम्हाला विनंती आहे, फक्त एक छोटंसं काम करा. तुमच्या हातामधला मोबाईल बाहेर काढा, फ्लॅश लाईट ऑन करा आणि तो विहंगम सोहळा लेफ्ट राईट असं तुम्हाला मोबाईल फिरवायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठाणच्या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार होत आहात. कासार्डे गावचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतंय. फ्लॅश लाईट ऑन झाली आहेत, आमचे कॅमेरे तुमच्यापर्यंत पोहोचतायत. tenniscricket.in च्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे. जय हनुमान क्रीडा मंडळाचं नाव, कासार्डेचं नाव जगाच्या इतिहासामध्ये क्रिकेटच्या पटलावरती एक भव्य दिवस स्पर्धा म्हणून लिहिलं जाणार आहे. या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार होतात. लेफ्ट राईट एक विहंगम दृश्य. याची देही याची डोळा, ध्यानी मणी आणि हृदयी आपण सगळेजण साठवतो आहोत. प्रेक्षक हो, तुमचे मनापासून धन्यवाद. कासार्डे नगरीमध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठाणच्या वतीने आयोजित केलेली पहिली डे नाईट स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आहे आणि तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल तुमचे मनापासून, हृदयापासून जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. प्रेक्षकांचे आभार, मान्यवरांचे विशेष आभार. विहंगम सोहळा, कदाचित आपण असू किंवा नसू, युट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा प्रेक्षकांच्या, लोकांच्या लक्षात राहील. जगामध्ये असं काम करा, एक तर तुमचं नाव होईल, नाहीतर तुमचं नाव सांगितल्यानंतर एखाद्याचं काम होईल. एवढं नाव कमवा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. साहिल वायंगणकर, यावेळेला चांगला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला रोखले देखील. रणजित फराटे संपूर्ण मालिकेमध्ये 100 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. रणजित, एकदा बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन कर. प्रेक्षक हो, जरा टाळ्यांचा कडकडाट करा रणजित फराटेसाठी. टीमची धावसंख्या आहे 21. 23 चेंडू 43 ची गरज. आपण ज्यांची वाट पाहतोय ते सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होत आहे. कृपया पुन्हा एकदा सांगतोय, रस्त्यावरती जर कोणाच्या वाहनं असतील, गाड्या असतील तर कृपया त्या बाजूला करा. 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. चला, आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, मुख्य गेटकडे आपण यायचं आहे. लगेच या. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आपण हा सामना खेळवत आहोत. 22 धावा फलकावरती आलेत. चांगला बॉल, सुंदरचा फटका पाहायला मिळालाय. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळते.
2 धावांची लहर टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो आहोत 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला विचार केला तर बॅटिंग करणारी जी टीम आहे मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ श्री बांदेश्वर 11 बांदा रोही स्पोर्ट क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर गोवा राज्याचा अमरजी मांद्रेकर यांच्या मालकीचा संघ AAIS बिचोलीम गोवा. बॅट शिकेडा मिळाला विकेट किपरचा सहारा. बॅटला ब्रश करत चेंडू विकेट किपर मनोज नार्वेकरच्या गोदीमध्ये आली आहे विकेट. आउट झालाय फलंदाज रणजित फराटे. सतीश पाताडे सुंदरसा डान्स करताना आपण पाहतो आहोत आणि खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत. समीकरण तुम्ही पाहताय मेगा स्क्रीन वरती 20 चेंडू 40 ची आवश्यकता. सामना डोलायमान स्थितीमध्ये आलाय. सामना जिंकण्याची दोन्ही संघांना अगदी समान संधी आली आहे. हॅलो MH07 2793 ज्यांची गाडी आहे कृपया त्यांनी रस्त्यावरती पार्क केली आहे. बाजूला कृपया घ्या. 2793 MH07. कृपया जरा विनंती आहे व्यासपीठाच्या समोरचे कृपया प्लीज जरा बाजूला व्हा. व्यासपीठाच्या समोरचे उभे असलेले कृपया विनंती आहे थोडे बाजूला व्हा. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 19 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कासार्डे गावच्या इतिहासामधली पहिली ट्रॉफी डे नाईटची हे प्रेक्षकांना पाहायचं आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. पहिलं प्रेम, पहिली धाव, पहिलं पाऊल आणि पहिला विजेता प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. यावेळेला फुलटॉस बॅट वरती घेतला. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. संजीवनी जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी चौकार. मिनिटासाठी फक्त 5 मिनिटासाठी ड्रिंक ब्रेक घ्यायचा आहे. पालकमंत्री महोदयांचं आगमन होतंय. अगदी 5 मिनिटांमध्ये साहेब येतील. तीन षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार आहे. कासार्डे गावच्या इतिहासामधील ही पहिली स्पर्धा आहे. डे नाईट जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणच्या वतीने या पर्वाचा विजेता कोण होईल याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 18 चेंडू 35 धावांची गरज. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. एका बाजूला गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करतोय AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघ मकरंजी तोरसकर आणि त्याच पद्धतीने अमरजी मांद्रेकर यांचे मनापासून धन्यवाद. खूप चांगला सामना आणि खूप चांगला संघ या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाले. प्रेक्षक प्रचंड मोठ्या संख्येने आले आहेत. खूप लांबून प्रवास केलाय. त्यांना पाहायचंय या पर्वाचा विजेता कोण होणार आहे कारण हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं बादल सर प्रचंड थंडी होती.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी ज्यांची नवीन लग्न झाली आहेत त्यांनी विचार केला ती मैदानावर जाण्यापेक्षा घरी थांबलेलं बरं. मात्र थंडीने त्यांना फसवलं. दुसऱ्या दिवशी प्रचंड गरमी झाली म्हणून त्यांनी पुन्हा विचार केला आज गरमी झाली आहे आपण मैदानावरती जाऊया. त्यानंतर थंडी आली. मात्र आज गरमी पण नाहीये थंडी पण नाहीये आणि गरमागरमीचं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. गोवा राज्याकडे जाईल हा चषक की जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे, जाईल मकरंजी तोरसकर यांच्याकडे की जाईल अमरजी मांजरेकर यांच्याकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा राज्यातल्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेला संघ मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ की जिंकेल अमरजी मांजरेकर यांच्या मालकीचा डबल AIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघ. हे प्रेक्षकांना पाहायचं आहे. फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये हा सामना संपणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे या सामन्याचा विजेता कोण होणार आहे. स्वयंभू मंदिर कासार्डे येथे महाशिवरात्री निमित्त 26 फेब्रुवारीला लक्षात ठेवा बरोबर रात्रोठीक 10 वाजता कंपनीचं नाटक डोंट वरी हो जाएगा. हे नाटक पाहण्याची सुवर्ण संधी अजिबात दवडू नका. लेखक रोहित मोहिते, रोहित कोतेकर आणि दिग्दर्शक आहेत संजयजी खाबरे. निर्माते आहेत प्रिया पाटील, नंदकुमार पाटील. दिशा निर्मित डोंट वरी हो जाएगा हा नाटक कंपनीचं एक प्रोफेशनल नाटक पाहण्याची सुवर्ण संधी दवडू नका. मालिकेमधील कलाकार देखील येणार आहेत. आपण सामन्याला सुरुवात करतो आहोत. पंचांना विनंती आहे सामना चालू करण्यासाठी आपण दोन्ही संघांना सूचना द्यायच्या आहेत. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे. चर्चा काय तर पैजा लागलेत. कोण जिंकणार ही मॅच याची चर्चा चालली आहे. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दीपकजी घुगरे यांच्या माध्यमातून 29 धावा फलकावरती आहेत. 4 गडी आउट झालेत. 35 धावांची गरज. 18 चेंडूंचा खेळ. गरज ही शोधाची जननी आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काही ना काही गरजा असतातच. एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होते. गरज ही शोधाची जननी आहे. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. आसिफ शेख 3 वेळा मॅन ऑफ द मॅच. आतापर्यंत 3 पर्वामध्ये आमच्या कासार्डे गावामध्ये हा खेळाडू आलाय. मागच्या मॅचच्या अंतिम सामन्यामध्ये देखील मागच्या पर्वाच्या मॅन ऑफ द मॅच आसिफ शेखच होता आणि त्याने सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अंतिम सामना खेळणार आहे आणि ते सांगितलेलं काम त्याने पूर्ण केलंय. तो आहे स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समोर कल्पेश गवस. गोवा राज्याचा एक ऑलराउंडर खेळाडू कल्पेश गवस तयार. और पिच बॉल कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकेरी धावेने टीमची धावसंख्या वधारते 30. नशीबवान तर सगळेच असतात मात्र आपल्या नशिबाला बदलवणारा एकटाच असतो. आमचे रामा कुरुंगावणे शेर्पे मधून या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. रामा पांचाळ त्यांचेही मनापासून स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. 17 चेंडू 34 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडू तुम्हाला 2 धावांसाठी खेळायचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेला समोरच्या दिशेने कॅरिबियन स्टाईलने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये केलाय. गोलंदाजी मार्गवरती कल्पेश गवसने 2 धावांची लहर. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे.
अंतिम मेगा फायनलची लढत प्रेक्षक पाहतायत आणि याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा सामना गोड व्हावा. तो शेवटचा सामना कोणत्या टीम साठी गोड होईल ते पाहायचंय. शेवटची लढत शेवटच्या बॉल पर्यंत नक्की जाणार आहे. येणारे चेंडू 16, धावा बनवायच्या 32. 16 चेंडू 32 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. कल्पेश गवस यावेळेला ऑन साइडला उडवलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू फरार. जय हनुमान षटकार. परशुराम जगदाळेच्या बॅट मधून आलाय षटकार. 15 मध्ये 26 ची गरज. यावेळेला समोर टाकलाय. ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न परशुरामचा फसलाय. डॉट टिंब चेंडू आपण पाहिलाय. समीकरण प्रत्येक बॉल गणित चेंडू गणित बदलत जाईल. येणारे चेंडू 14. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. 14 फेब्रुवारी. सगळ्यांच्या तारीख लक्षात असते. 19 फेब्रुवारी आजची तारीख आहे. यावेळेला हवेमध्ये खेळला फटका आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन स्थळी चेंडूचा प्रवेश आपण पाहतोय. 2 धावांची लहर झटपट वेगाने झाली आहे. चित्त्याच्या चपळाईने, हरणाच्या चपळाईने आपले रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना आपण पाहतोय 40 धावा फलकावरती लागलेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चला आमचे व्हॉलेंटियर्स लगेचच मुख्य गेटकडे या. जय हनुमान क्रीडा मंडळाचे सदस्य एका सेकंदामध्ये या. साहेबांचं आगमन होत आहे. अर्थातच 13 चेंडू 24 धावांची गरज. ना कुछ है तेरा ना कुछ है मेरा. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला चांगला बॉल, फिरकी घेतली आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर कट केलाय. या चेंडूवरती उत्तर नाहीये स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरकडे. आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 40. येणारे चेंडू 12, धावा बनवायच्या 24. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा हे समीकरण. होय होय 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आहे आवश्यकता. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे, बेटिंग चाललंय. कोण जिंकेल हा सामना. बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमचे जे सपोर्टर्स आहेत ते देवाकडे प्रार्थना करतायत आमचा संघ सामना जिंकावा. आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्यातील आलेला AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट टीमचे जे सपोर्टर्स आहेत ते देवाकडे प्रार्थना करतायत आमचा संघ सामना जिंकावा. ज्या वेळेला दवा कामी येत नाही त्यावेळेला सपोर्टरची दुआ कामी येते. कोणाची दुआ कामी येईल ते आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो आहोत. चला आमचे व्हॉलेंटियर्स लगेचच मुख्य गेटकडे या. सगळे व्हॉलेंटियर्स आमचे जे सदस्य आहेत जय हनुमान क्रीडा मंडळाचे मुख्य गेटकडे या. साहेबांचं आगमन होतंय मुख्य प्रवेशद्वारावरती. 12 चेंडू 24 धावांची गरज असतानाच व्यासपीठाच्या समोर जे उभे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, प्लीज मगापासून आम्ही आपल्याला प्लीज कृपया व्यासपीठाच्या समोर, मुख्य व्यासपीठाच्या समोरच्या सर्वांना विनंती आहे थोडं साईडला सरा. आपलं मैदान मोठं आहे. कॅमेऱ्याच्या बाजूचे जे आहेत सगळेजण कृपया प्लीज कॅमेऱ्याच्या बाजूचे जरा दादा थोडं सहकार्य करा.
12 चेंडू 24 धावांची आहे गरज. कोणाचे वाजणार 12 ते आपल्याला पाहायचं आहे. कोण वाजवेल कोणाचे 12. अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक या सामन्याच्या निमित्ताने आमच्या सोबत जोडले गेलेत. कृपया व्यासपीठाच्या समोरचं थोडे बाजूला व्हा. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामध्ये चालू असणारा दैदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आपण स्वागत करणार आहोत सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री, मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार नितेशजी राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये पालकमंत्री महोदयांचं आपण स्वागत करूया. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणच्या वतीने आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये साहेब बरोबर 1:30 वाजता उपस्थित राहिलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा नेता कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत माननीय नामदार नितेशजी राणे साहेब. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. हिंदुस्तानचे हिंदू, हिंदूंचे कैवारी, हिंदूंचे जननायक, भगवाधारक, लोकनेते आदरणीय नितेशजी राणे साहेबांचं विजय असो आगमन होत आहे. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये नितेशजी राणे साहेब आपलं मनापासून आम्ही जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी मधला अंतिम सामना तुम्ही पाहत आहात. साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांवरती आपल्या मतदारसंघामध्ये चालू असणाऱ्या सोहळ्याच्या ठिकाणी रात्री 1:30 वाजता पोहोचणारा एकमेव नेता म्हणजे नितेशजी राणे साहेब आहेत. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा नितेशजी राणे साहेबांसाठी. आणि आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करूयात. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो आहोत साहेबांना हे विहंगम दृश्य पाहायचंय. ज्या पद्धतीने या अगोदर तुम्ही सहकार्य केलात त्याच पद्धतीने प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये फ्लॅश लाईट ऑन करा आणि तो विहंगम सोहळा साहेबांना नक्की पाहायचा आहे. कासार्डे गावच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम होणारी डे नाईटची क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी साहेब आवर्जून उपस्थित झालेले आहेत. लोकनेते नितेशजी राणे साहेब. चला फ्लॅश लाईट ऑन करा. प्रेक्षक हो यावेळेला सर्व प्रेक्षकांनी लेफ्ट राईट, सर्व प्रेक्षकांनी राईट, उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीचा हा व्यंगम सोहळा साहेबांना पाहायचा आहे. आणि जेणेकरून सातत्याने कला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राणे कुटुंबियांचं असलेलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या सोहळ्यासोबत राणे कुटुंबियांचं नाव जोडलं जातं त्या सोहळ्याची भव्य दिव्यता किती मोठी असते ही वेगळ्या शब्दामध्ये मांडण्याची कधीच आवश्यकता भासली नाही. असे आपले लोकनेते, भगवाधारी, रामाचे भक्त, हिंदूंचे कैवारी, हिंदूंचे जननायक नितेशजी राणे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा. धन्यवाद साहेब, तुमचे मनापासून धन्यवाद. आपण आवर्जून आलात, सगळेजण तुमची वाट बघत होते. आपण विनंती करूयात आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आमचे वाडी प्रमुख रवींद्रजी पाताडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष
श्रीरंग पाताडे, राजकुमारजी पाताडे, त्याच पद्धतीने दीपकजी पाताडे साहेब, आमचे संजयजी पाताडे साहेब आणि आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य, त्याच पद्धतीने संतोषजी पारकर साहेब, कानडे साहेब, रावराणे साहेब, दिलीपभाई तळेकर साहेब, प्रकाशजी पारकर साहेब आणि इतर सर्व मान्यवर, आमचे उपसरपंच गणेशजी पाताडे असतील, बंड्या मांजरेकर असतील, भगवाधारी लोकनेते हिंदूंचे कैवारी. आता मात्र लोक आवर्जून सांगतात, जर कुठे काही खटूक मुटूक झालं तर पूर्वी लोक सांगायची गप्प बस नाहीतर गब्बर येईल. आता लोक सांगतात आमचा हिंदूंचा गब्बर येईल. आपण सगळ्यांनी विनंती करणार आहोत, आदरणीय नितेशजी राणे साहेब हा सामना बघणार आहेत, त्यामुळे या सामन्याच्या निमित्ताने आपण विनंती करूया पंचांना आपण सामना चालू करण्यासाठी सहकार्य करायचं आहे. साहेब आवर्जून आलेले आहेत आणि इतका प्रचंड मोठा जनाधार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. साहेब आमच्या कासार्डे गावामध्ये सर्वप्रथम डे नाईटची स्पर्धा होते आणि निश्चितपणाने कासार्डे गावचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जातंय. वेळोवेळी संतोषजी पारकर साहेब असतील, संजयजी देसाई साहेब असतील, संतोषजी कानडे असतील, प्रकाशजी पारकर असतील आणि आमच्या दिलीपभाई तळेकर असतील, या सगळ्यांचं सहकार्य, संतोषजी कानडे असतील, आमचे वाडी प्रमुख रवींद्रजी पाताडे असतील, राजकुमारजी पाताडे असतील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे असतील आणि वाडीतील सर्व ग्रामस्थ, संपूर्ण कासार्डे गाव यांच्या सहकार्यामधून आपण हा सोहळा संपन्न करतो आहोत. अंतिम मेगा फायनलचा थरार प्रेक्षकांना पाहायचा आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 24 धावा. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूयात बादल चौधरी. पंच फास्ट प्लीज, पंचाने जरा फास्ट घ्या. धन्यवाद अमोल सर. परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. शेवटचे 12 बॉल, 1 डझन बॉल रवले, 2 डझनाची हापूसची पेटी आणि त्याबरोबर 1 लाख रुपयांचा बक्षीस आणि मानाचो अभिमानाचो स्वाभिमानाचो जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफीचो थरार. शेवटचे 12 बॉल, 24 रन्सांची गरज, धावफलक 40 रन्सावर, 64चो पाठलाग. 5व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू, उडालेलो कारंजो, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. कॅचेस विन द मॅचेस. त्यानंतर झालेली मिसफिल्डिंग, 2 रन. काय काय झालंय एका बॉलवर बघा. रविवारच्या आयतवारच्या बाजारात माशाक गेलात, फाटलेल्या पिशयेत जर बांगड्याचो वाटो घेतलात तर तो बांगडो पिशयेक स्पर्श न करता जसो जमनीच्या दिशेन जातलो तसो झेल वरसून इलो, जमनीच्या दिशेन गेलो. त्यानंतर ओव्हरथ्रो झालो आणि 2 रन सुद्धा मिळाले. एकतर तुमका 12 बॉल मध्ये 24 रन्स फक्त डिफेंड करूचे आणि त्या जागेवर झालेलो ओव्हरथ्रो एकाच मालवणीत म्हटला जाता नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वडे नाटा तुटीचे धुये कायलीकडे बसवून चालणार नाही. 11 बॉल शिल्लक, 22 रन्सांची गरज. हे लोअर फुल टॉस, स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. 1 नंतर नक्की मिळतलो दुसऱ्या रनचा जडी, वळवलेली पावला. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम, लाजवाब, चपळ, या शब्दांका सुद्धा लाजवणारा आसिफ शेख मैदानावर असा. या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच घेऊन मालिकावीराच्या शर्यतीत आघाडीवर असणारा या नाव आसिफ शेख. बॉलिंग मार्कवर साईश झोरे. साईशच्या हातांका काय झाला काय कळला नाही. गोयची टीम जेव्हा गोव्यात जातली तेव्हा नक्की भायला भुतूरला विचारूचा लागतला, पान पाकळी ठेवची लागतली. कारण साईश आमचं गोमंतक भूमीचो दर्जेदार क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून या स्पर्धेत इतके झेल सुटले त्याचो सुद्धा विश्वास बसाचो नाही. 10 चेंडू 20 धावांची गरज असताना उडालेलो कारंजो, फिल्डर चेंडूच्या खाली आणि यावेळी घेतलेलो झेल, टिपलेली विकेट. 5व्या विकेटचा पतन 44 या धावसंख्येवर. पाच गड्यांच्या मोबदल्यात 44 धाव संख्या. प्रत्येक चेंडू गणित सामन्यात नवीन नवीन ट्विस्ट निर्माण होताना
ऍक्शन रिप्ले बघा. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. उघडलेल्या तिरपळात जसो दाणो तयार होता, सवासणीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता, जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता, असिफने दिलेला लग्नाचा आमंत्रण सोमनाथने आपल्या दोन्ही हातात टिपला आणि या जागेवर ह्या 5व्या विकेटचा पतन. या वर्षीपासून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विजेते पदाचो ज्यांनी सुकाळ निर्माण केलो. मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचो श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ आणि दुसऱ्या बाजून अमरजी मांद्रेकर यांच्या मालकीचो AAIS बिचोलीम गोवा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन सुद्धा मातब्बर असत. मयेगावचो मनोज नार्वेकर बिचोलीमचो कॅप्टन असा आणि पुणेचो नितीन वाकडे बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स संघाचो. दोन दिग्गज संघांमध्ये मातब्बर खेळाडूंमध्ये रंगलेली ही झुंज, रणसंग्राम आणि रणसंग्राम. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 9 बॉल रवले शेवटचे, 20 रन्सांची गरज. साईश झोरे बॉलिंग मार्कवर आणि बबलू पाटील महाराष्ट्र पोलीस जाबाज सैनिक सायकर यांच्या दिशेन. 9 चेंडू आणि 20 धावा. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत बबलू पाटील सरांची बॅट थोडीशी खामोश रवलेली, पण ही खामोशी ही शांतता कदाचित वादळापूर्वीची. कोकण किनारपट्टीवर इलेला फयान वादळ, लैला वादळ आणि आज अपेक्षा असलेली बबलू पाटील या नावाची. लोअर पुल टॉस, अजून एक चेंज ऑफ पेस. परत एकदा साईश जोरेकडसून रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर या म्हणीची आठवण करून देणारा गती परिवर्तनाचा चेंडू. सिरावली धावसंख्या 44 रन्सावर. 8 बॉल शेवटचे शिल्लक, 20 रन्सांची गरज. बबलू पाटील स्ट्रायकर एंडवर. अजून एक लोअर फुल टॉस. साईश जोरेच्या गोलंदाजीची दहशत बघा. हलक्यात आणि खेळान काढलेले चेंडू. बबलू पाटील सारखे एक दिग्गज नाव, पण साईश जोरे सारख्या युवा खेळाडूक सुद्धा दिलेलो सन्मान, जो सन्मान सध्या टेनिस क्रिकेटवर खूप दुर्मिळ झालेलो. एका बाजून महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील, दुसऱ्या बाजून गोवा पोलीस साईश जोरे. खाकी वर्दीमध्ये चालू असलेली झुंज आणि लढत, अस्तित्वाची लढाई आणि स्वाभिमानाचा युद्ध. 7 बॉल शिल्लक, 19 धावांची गरज. बबलू पाटील सरांनी दिलेलो सन्मान होतो, जो सन्मान सध्या टेनिस क्रिकेटमध्ये दुर्मिळ झालेलो. कारण म्हटला जाता आदर आणि चादर चुकीच्या माणसाक दिलो तर स्वतः उघडा पडण्याची शक्यता असता. पण तरी सुद्धा मोह थै खो आणि कठीण थै देव या मालवणी म्हणीची स्ट्रॅटेजी वापरून बबलू पाटील यांनी या चेंडूक एकेरी धावेवर दिलेलो सन्मान. धावसंख्या 45. शेवटचे 7 बॉल शिल्लक, 19 रन्सांची गरज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू पहिल्या स्लिपमध्ये. गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. सुटलेलो एक झेल जर बाजूक ठेवलो तर या अवरीमध्ये सबकुच 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 साईश झोरे. गोवा पोलीस या खेळाडूसाठी, साईश झोरेसाठी एकदा करूया टाळी यांचो गजर. अप्रतिम गोलंदाजी साईश झोरे, मॅन फ्रॉम सुरला. 5 धावा फक्त खर्च केले साईशने. एक महत्वाची विकेट. सामन्यामध्ये एक महत्वाचं टीस्ट वळण. सामना बघण्यासाठी, स्पर्धा बघण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब हे उपस्थित असत. साहेब, तुमचा मनपूर्वक स्वागत असा. आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम कसा करूचा, किती करूचा ह्याचा या उदाहरण असा. रात्री 1:30 वाजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांका वंदन करण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघातली स्पर्धा बघण्यासाठी रात्री 1:30 वाजता सुद्धा साहेब कासारडेमध्ये उपस्थित असत. याच्यावरसून त्यांचा कार्यकर्त्यांवरचा प्रेम आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरचा प्रेम अधोरेखित होणारा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, ज्या राजानं आपणाक जगाक शिकवला, वागाक शिकवला. पंचांना विनंती आहे, कृपया काही वेळेसाठी पंच शेवटच्यावर थांबवायचे आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांवरती प्रेम करणारे आणि ज्यांच्यावरती आपण प्रेम केलंय ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, बघता बघता आमदार आणि बघता बघता आपल्या सगळ्यांचं स्वप्न ज्याने पूर्ण केलं, महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून. आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री तर झालेच, परंतु अजून एक स्वप्न होतं जिल्हावासियांचं की साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे. ते पालकमंत्री पदाचं स्वप्न देखील साहेबांनी पूर्ण केलं. आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आवडते विद्यार्थी, आवडते सहकारी म्हणून साहेबांनी एक जनमानसांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आणि हिंदूंचे रक्षक, हिंदूंचे कैवारी म्हणून देखील त्यांनी एक वेगळी आपली ओळख निर्माण केली आहे. म्हणून मी नक्की आवर्जून सांगतो, नि म्हणजे निस्वार्थीपणे काम करणारा, ते म्हणजे तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखणारा, श म्हणजे कधीही शरणागती न पत्करणारा, रा म्हणजे राजाप्रमाणे वावरणारा आणि ने म्हणजे नेतृत्वाची क्षमता असणारा आदरणीय नितेशजी राणे हा सातत्याने उल्लेख आम्ही त्यांचा करत असतो. आणि म्हणूनच आपण जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने साहेबांना विनंती करणार आहोत की हा सोहळा तुम्हाला आवर्जून पाहण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं. आणि इतक्या रात्री साहेब तुम्ही आलात, आम्हाला एवढं भरून आलंय की नक्की आम्ही तुम्हाला सांगतो, कासार्डे गावामधून 90% पेक्षाही जास्त तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या सगळ्या मतदानामध्ये मतदान होणार आहे. कारण कासार्डे वासियांचं स्वप्न होतं की या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही यावं आणि ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलात. त्यामुळे आमचे सगळे सहकारी तुमच्या सोबत सातत्याने खंबीरपणे उभे आहेत. आपण साहेबांना विनंती करणार आहोत, संजयजी पाताळे साहेब या ठिकाणी बोलता आहेत. एक मिनिट. सन्माननीय राणे साहेबांमुळेच आजचा हा सामना आहे तो होतो आहे. याचं कारण असं की हा जो मायनिंगचा व्यवसाय आहे तो राणे साहेबांनी चालू ठेवला. बऱ्याच वेळा अन्याय विरोध झाला आणि त्यातूनच ही तरुण मुलं संपूर्ण आल्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा होतोय. त्यामुळे या राणे परिवाराचं ऋण या गावावरती सदोदित राहिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या ऋणात सदैव राहू. सन्माननीय राणे साहेब. जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे आयोजित द नाईट ओव्हरऑल स्पर्धा 2025च्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच ज्येष्ठ सहकारी, जय हनुमान क्रीडा संस्थेचे सर्वच पदाधिकारी, मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सर्वच माझे तरुण मित्रांनो, रात्रीचे जवळपास 1:45 वाजायला आलेले आहेत आणि जो उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये पाहायला मिळतोय, खरं म्हटलं तर मी कासार्डेमध्ये आहे की वानखेडे स्टेडियममध्ये बसलोय ह्याच अजूनपर्यंत कळत नाही. असं चांगलं वातावरण या निमित्ताने इथे पाहायला मिळतंय. आत्ताच आम्ही छावा चित्रपट पाहून आलो आणि त्या चित्रपटामध्ये मी होतो, दिलीपजी होते, मनोज आणि आम्ही सगळेजणच एक चांगला चित्रपट अनुभवायला मिळाला. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्या इथे येऊन आपल्या सगळ्या जणांना शुभेच्छा द्यावे. मला वाटतं पहिल्यांदाच इथे नाईटचे क्रिकेटचं आयोजन आमच्या सगळ्याच सहकार्याने इथे केलेलं आहे. कासार्डे गाव हे सन्मान्य राणेसाहेबांबरोबर वर्षानुवर्ष अतिशय खंबीर पद्धतीने राहिलेले आपण सगळेजणच आहात आणि म्हणूनच आपल्या गावाचे कुठलेही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, हे आम्ही आपल्याकडे मतदार म्हणून पाहत नाही, पण आमच्या घरातल्या कुटुंबातले सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांकडे पाहतो. आणि नेहमीच आपल्यावर आलेलं संकट हे आमच्या संकट असल्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत ते संकट कधीही पोचायला देत नाही आणि यापुढे पण तोच अनुभव राहील. आमदार असताना इकडे कुठल्याही अडीअडचणीला मी धावून यायचो. आता तर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, आता आपण कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. जे काही आपल्याकडे अडीअडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्याला थांबवण्याचं काम मी आपल्या वतीने करेन, एवढा शब्द मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. मला वाटतं शेवटचं ओव्हर राहिलेलं आहे आणि आमचे खेळाडू फार आतुर झालेले आहेत, म्हणून जास्त वैयक्त न आणता मी परत एकदा आपल्या मंडळाला माझ्या वतीने आणि माझ्या सर्वच सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपले मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने. आणि या मोदी मैदानावरती अंतिम मेगा फायनलचा थरार आपण पाहतो आहोत. याच मैदानावरती साहेब मोदी साहेबांचं हेलिपॅड आपण पाहायला मिळालं होतं आणि मोदी साहेब याच मैदानावरती या सभेसाठी उतरले होते कासार्डे गावामध्ये. तेच हे मैदान आहे
आणि निश्चितपणाने राणेसाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीने राणेसाहेब सातत्याने जनमानसाचा आवाज बनून विधानसभेमध्ये आपले हे प्रश्न सोडवताना पाहायला मिळतात. साहेबांना मनापासून आपण धन्यवाद देऊयात आणि सामन्याला सुरुवात करूयात. शेवटचे 6 बॉल रवले आणि उरलेल्या 6 बॉलमध्ये खूप मोठो पल्लो गाठूचो असा 19 धावांची गरज श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघासाठी. ज्या श्री बांदेश्वर 11 बांदा संघाने एक मोठ्या सीझनची सुरुवात केली. गतवर्षी सीझनची सांगता करताना खिंडीर बॉईज मोर्जीची स्पर्धा, यावर्षी सीझनची सुरुवात करताना ध्रुव ट्रॉफी, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, बिफोर IBCL ट्रॉफी बांदा, चॅम्पियन्स ट्रॉफी बांदा अशा मोठमोठ्या स्पर्धेचा विजेतेपद ज्या संघाने आपल्या नावे केला तो संघ मैदानावर आणि समोर AAIS बिचोलीम गोवा. शेवटचे 6 बॉल 19 रन्सांची गरज. बबलू पाटील सर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि बॉलिंग मार्कवर कल्पेश गवस मॅन फ्रॉम नावेली गोवा बिचोलीम. आडवी बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. बॅटर फक्त वलवता मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं ह्याचा काही एक उपयोग नसता. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा वले मारणं आणि भाते मारणं हे का महत्व नसता. पण बबलू पाटील या नावामध्ये जादू असा, क्षमता असा, ताकद असा, गुणवत्ता असा, फक्त या सगळ्या गोष्टी न्याय देण्याची गरज. शेवटचे 5 बॉल 19 धावांची गरज. संपूर्ण स्पर्धेमध्ये ही बॅट बबलू पाटील सरांची जणू काय सरांवर रुसलेली. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत फक्त 17 धावा, पण हे 19 रन बबलू पाटील सर तुमच्या आयुष्यात खूप मोलाचे ठरतले. जसे ते मोलाचे ठरतले श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघासाठी, पण दुसऱ्या बाजून AAIS बिचोलीम गोवा संघ या धावांपासून रोखण्याचा प्रयत्न प्लेड ऑन होता वाचलेले बबलू पाटील सर. बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू, लेमन कट, चायना कट, रुबी कट अशा फटक्यांची आठवण करून देणार डॉट बॉल, मालवणीतलो पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू, पडसार चेंडू. शेवटचे रवले 4 बॉल. बबलू पाटील सर थोडासा आत्मचिंतन करताना, थोडासा मनातल्या मनात चिंतन करून, मंथन करून परत एकदा सज्ज. शेवटचे 4 चेंडू 19 धावांची गरज. टेनिस एल्बोमुळे थोडेसे दुखापतग्रस्त आणि या टेनिस एल्बोवर मात करून परत एकदा या मैदानावर एक वेगळा इतिहास लिहिण्यासाठी सचिन तेंडुलकर सरांसारखे सज्ज बबलू पाटील सर. परत एकदा पुढे सरसावत खेळण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू रवलो निर्धाव. कल्पेश गवस कधीतरी गोव्यात गेल्या तर नावेलीचा एक सुंदर ग्राउंड बघाच्या भूमीन दिलेला दर्जेदार खेळाडू. बॉलिंग मार्कवर कल्पेश गवस. 3 चेंडू 19 धावा. बबलू पाटील सर संपूर्ण स्पर्धेत एकही सामना टाय झालो नाही. आज तुम्ही करून दाखवतो ही आमची सगळ्यांची अपेक्षा असतली. 3 बॉल 19 धावा विजयाचं लक्ष. चौथो चेंडू टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारो. पंचांकडे वाईटची अपेक्षा. चेंडू निर्धाव. सामन्याचा निकाल जवळपास AAIS बिचोलीम गोवा संघाच्या बाजून झुकलेलो. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा. जरा वेळ थांबा. इतको वेळ थांबलात अंतिम सामनो बघा. कोण होतो विजेतो होतो बघा. कारण हे चेंडू पंचांकडे रेफर गेलो वाईट बॉल साठी. 3 चेंडू 19 धावांची गरज असताना तिसऱ्या पंचांकडे विचारणा आणि ही फेअर डिलिव्हरी. अगदी बॉलरच्या बॅटरच्या तोंडासमोरसून नागिणीप्रमाणे फडा करत गेलेलो चेंडू मनोज नार्वेकरच्या हातात. शिल्लक रवले 2 बॉल 19 धावांची गरज. आणि सिंधुभूमीची ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची कासार्डे नगरीतली पहिलीच जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर अमरजी मांद्रेकर यांच्या मालकीचो, मनोज नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली AAIS बिचोलीम गोवा संघ. शेवटचे 2 बॉल 19 धावांची गरज. चमत्कार, चमत्कार आणि चमत्कार, पण तो चमत्कार न करू देण्याची संकल्प घेतलेलो कल्पेश. बॉलिंग मार्कवर परत एकदा लेग स्पिन. कल्पेश गवस या खेळाडूचा कौतुक करूचा लागा. शेवटच्या ओव्हरीमध्ये 5 चेंडू डॉट. जाता जाता एकदा टाळ्यांचो गजर करूया कल्पेश गवस साठी. 1 बॉल शेवटचो शिल्लक 19 धावांची गरज. बबलू पाटील सर स्ट्रायकर यांच्या दिशेन. स्पर्धेतली पहिली निर्धाव ओव्हर टाकण्याचा पराक्रम अपेक्षित असताना चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार जय हनुमान षटकार, पण खूपच उशीर झालो. या सामन्यात दिमागदार विजयश्री संपादन करत अमरजी मांद्रेकर यांच्या मालकीचो AAIS बिचोलीम गोवा संघ
जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफीचो विजेतो आणि मकरंदबाई तोरसकर यांच्या मालकीचो श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ या स्पर्धेचो उपविजेतो. स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानून मी हे सर थांबतोय, रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय मालवणी, जय थय मालवणी. धन्यवाद. चला दोन्ही टीमला विनंती आहे, AAS बिचोलीम गोवा क्रिकेट टीम आणि श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीम, आपण लगेचच मुख्य व्यासपीठावरती या. दोन्ही संघांचे संघनायक, संघ मालक आणि खेळाडू लगेचच 1 मिनिटाच्या आतमध्ये व्यासपीठाच्या समोर या. सुरुवातीला आपण द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांकाची पारितोषिकं पुरस्कृत करणार आहोत. दोन्ही टीमचे संघ मालक, संघनायक आणि खेळाडू आपण लगेचच मुख्य व्यासपीठाच्या समोर या आणि आमच्या मंडळाचे जे सगळे